प्रणाम. महानुभव न्यूज टुडेमध्ये पुन्हा आपले एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलेले आहोत श्री क्षेत्र परमेश्वरपूर रिद्धपूरला. रिद्धपूर येथील आज आपण वाट कैवल्याची या उपक्रमाची शूटिंग करणार आहोत. वाट कैवल्याची या उपक्रमाबद्दल सांगायचं झालं तर महानुभव पंथातील संत, महंत आणि आचार्य यांचे जीवनचरित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता आम्ही हा उपक्रम राबवला आहे. त्या अंतर्गत आज परमपूजनीय पट्टाधीश्चित उपाध्य कुलभूषण महंत श्री पाचरावत बाबा यांची आपण मुलाखत घेणार आहोत. दंडोत बाबा. या पद्धतीने आज आपण मुलाखत घेऊया. तदोगोदर मी आपल्याला एकदा आश्रमातली संपूर्ण माहिती आणि एक आपण आश्रमातला व्ह्यू घेऊया. ठोकुनी सांगूया मी सर्वज्ञाचा आहे. महानुभावांचा पंथ खरा हा धर्म शांतीचा आहे. छाती ठोकुनी सांगूया मी सर्वज्ञाचा आहे. महानुभावांचा पंथ खरा हा धर्म शांतीचा आहे. चला तर मग आश्रमातली आता आपण एक अतिशय सुंदर देवपूजा बघितलीच आहे. त्याच पद्धतीने आता आपण बाबांची मुलाखत सुद्धा घेऊया. बाबा, सर्वप्रथम आपणास महानुभव न्यूज टुडेच्या टीमच्या वतीने आणि संपूर्ण महानुभव संप्रदायाच्या वतीने साष्टांग दंडवत प्रणाम. खरं तर आज आपण या मुलाखतीकरिता आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत. आपल्या वेळातला वेळ आपण या कार्यक्रमाकरिता काढला. महानुभव पंथातील संत महंतांचं जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या कार्यात आपण सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि आभार सुद्धा. आपली निश्चित आज्ञा असेल तर आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. नक्कीच बाबांनी आता आपल्याला आज्ञा दिलेली आहे, तर वेळ न लावता चला तर मग आपल्या उपक्रमाला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. सर्वप्रथम व्यक्तिगत जीवनातला मी प्रश्न आपणास विचारेल. व्यक्तिगत जीवनामध्ये आपली तसं तर ऋषीचं कूड आणि नदीचं मूळ विचारू नये, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून तो मला प्रश्न विचारावा लागत आहे की आपण आपली पूर्वपीठिका आम्हाला सांगण्याची अशी हार्दिक विनंती करतो. बाबा, मी दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वप्रथम मी महानुभाव न्यूज टुडे चे जे सर्व प्रेक्षक आहेत आणि आमचे सर्व पंथीय अच्युत गोत्रीय यांना प्रथमतः दंडोत प्रणाम करतो. आपण आपल्या न्यूज टुडेच्या मार्फत या ठिकाणी आलेले आहेत आणि जी काही माझी किंवा माझ्या महंती परंपरेची प्रतिष्ठेची आपण जी माहिती घेत आहात त्याबद्दल मी प्रथमतः आपणास धन्यवाद देतो. आता आपण विचारल्याप्रमाणे की माझं मूळ म्हणजे मी मूळतः माझं जन्मगाव जे आहे नागपूर जिल्ह्यातील गोधनी माझं मूळ गाव आहे आणि माझा जन्म जो आहे तो 1980 3/8/1980 यावेळेस झालेला आहे. त्या गोधनी गावामध्ये राऊत कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझे गुरुवर्य महंत श्री बालमुकुंद बाबा पाचरावत हे त्या ठिकाणी 1980 साली वास्तव्याला आले. म्हणजे माझा जन्म ज्या वर्षी झाला त्याच वर्षी त्या ठिकाणी वास्तव्याला आले आणि ते माझ्या घरापासून काही अंतरावर त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता, त्या ठिकाणी राहत होते. तेव्हा बालपणापासूनच माझं त्यांच्या आश्रमामध्ये जाणंही नव्हतं. मग मी असं जात असताना वयाच्या 7व्या वर्षी म्हणजे मी दुसऱ्या वर्गात असताना मी त्यांच्या रोजच्या जाण्यानं तिथल्या देवपूजा वगैरे तिथले जे संस्कार आहे त्याने प्रभावित झालो. होतं वय लहान, परंतु माझ्या मनावर असं प्रतिबिंबित झालं की आपणसुद्धा आश्रमामध्ये जायला पाहिजे आणि आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराला समर्पित करायला पाहिजे. ही माझ्या त्या बालमनामध्ये एक इच्छा झाली
आणि मी ती इच्छा माझ्या घरच्या मंडळींना बोलून दाखवली. बोलून दाखवल्यानंतर घरची मंडळी थोडी तयार नव्हती त्या गोष्टीला, परंतु माझी जिद्द, माझा हट्ट, त्या हट्टापायी ते सर्व तयार झाले आणि मी दुसऱ्या वर्गात असताना म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी माझा संकल्प बाबांच्या हातावर सोडण्यात आला. म्हणजे माझी सुरुवात खरी त्या माझ्या जन्मगावातूनच सुरुवात झालेली आहे. आणि मग वयाच्या 7व्या वर्षी माझा बाबांच्या हातावर संकल्प सोडला. तेव्हापासून मी आश्रमामध्ये बाबांच्या सान्निध्यात राहायला लागलो. माझं शिक्षणसुद्धा चालू होतं, शैक्षणिक शिक्षण, आणि माझं धार्मिक शिक्षणसुद्धा चालू होतं. माझ्यावर जे धर्माचे अध्यात्माचे संस्कार माझे गुरुवर्य बाबा माझ्यावर करत होते. माझं संगोपन बालपणी मला माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे ज्यांनी वागवलं त्या म्हणजे माझ्या गुरुआई तपस्विनी बेबी ताई पाचराऊत यांनी माझं बालपणामध्ये संगोपन केलं. आणि त्या आश्रमामध्ये मी वयाच्या 7व्या वर्षापासून राहायला लागलो. तिथं राहत असताना मग काही कालांतराने गुरुवर्यांचे जे गुरुवर्य होते म्हणजे मोठे पाचराऊत बाबा, दत्तराज बाबा पाचराऊत, ते या ठिकाणी वास्तव्याला होते रिद्धपूरला. या आश्रमामध्ये, ज्या आश्रमामध्ये आपण आता बसलेलो आहे त्या आश्रमामध्ये ते वास्तव्याला होते. आता ते थकले, त्यांचं वय त्यावेळेला 93 वर्षाचे होते ते. आता ते थकल्यानंतर त्यांना जाणीव झाली का आपली जी महंती आहे ही आपल्या शिष्याला द्यायला पाहिजे. कारण आमचे जे गुरुवर्य होते ते बाबांचे शिष्य होते, परंतु ते काही कारणास्तव गोधनीला स्थायी झाले होते. मग त्यांनी त्यांना पाचारण केलं, त्यांना बोलावलं का आता मी थकलेलो आहे व आता तू ही माझी महंती प्रतिष्ठा सांभाळ आणि या ठिकाणी ये आणि हा आश्रमसुद्धा सांभाळ आणि मी तुला महंती प्रतिष्ठासुद्धा तुझ्या स्वाधीन करतो. असा निरोप आल्यानंतर श्री गुरुवर्य या ठिकाणी आले. त्यांच्या समवेत मी सुद्धा आलो या ठिकाणी. म्हणजे त्यावेळेला मी 8व्या वर्गात असेल. 1993 साली या ठिकाणी आलो आणि 1993 साली आमच्या गुरुवर्यांना ही पाचराऊत महंती प्रतिष्ठा आमच्या परमगुरुवर्यांनी म्हणजे आजोबांनी त्यांना त्यांच्या स्वइच्छेने आणि प्रसन्नतेने त्यांना ती महंती प्रतिष्ठा दिली. तेव्हापासनं मी या ठिकाणी म्हणजे 1993 पासून आज तागायत या रिद्धपूरमध्ये वास्तव्याला आहे. आता माझं शिक्षण जे आहे, माझं शिक्षण 8वीपर्यंत 7वीपर्यंत नागपूरला झालं. नागपूरला नागपूरचं कोराडी म्हणून गाव आहे, कोराडीला गोधनी जवळून जवळ आहे. त्या कोराडीला प्रागतिक माध्यमिक विद्यालय माझं शिक्षण झालेलं आहे. तिथून मी इथे आल्यानंतर 8वी नंतरचं शिक्षण 8वी ते BA ग्रॅज्युएशन मी चांदूर बाजारला केलं. चांदूर बाजारला केलं. इथं बाबांच्या सान्निध्यातसुद्धा राहत होतो. आणि हे शिक्षण चालू असतानाच सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव, हां, हे सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव यांचेसुद्धा एक शिक्षण संस्था सुरू झाली होती. त्याची एक शाखा आपल्या अमरावती आश्रममध्ये होती. म्हणजे जे कैवल्यवासी मोठे बाबा कारंजेकर बाबा हे ते शिक्षण म्हणजे ती शाखा चालू होत होते अमरावती येथील. तर त्यामध्ये सुद्धा मी ॲडमिशन घेतली. त्यांच्याकडे 3 वर्ष मी ते सर्वज्ञ विद्यापीठाचा अभ्यास केला. आणि तो विद्यापीठाचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम केल्यानंतर मला साधारणतः म्हणजे 2002मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझी दीक्षा झाली. म्हणजे इकडे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तिकडे 3 वर्ष मी सर्वज्ञ विद्यापीठाचा बाबांच्या शाखेमध्ये अभ्यास केला बाबांच्या जवळ. आणि त्यानंतर माझं संन्यास दीक्षा झाली. संन्यास दीक्षा 2002मध्ये झाल्यानंतर माझी रवानगी आश्रमामध्ये करण्यात आली. म्हणजे आता पुढील शिक्षण माझं इथं सूत्रपाठ वगैरे गीता वगैरे झाली, परंतु त्याच्या पुढील जे ब्रह्मविद्याशास्त्राचं जे शिक्षण आहे या शिक्षणाकरता मला माझ्या गुरुवर्यांनी संवत्सर या ठिकाणी पाठवलं. संवत्सरला मोठे बाबा राजधर यांच्याकडे मी आणि आचार्य प्रवर साहित्याचार्य श्री गुरुवर्य मामाजी यांच्या सान्निध्यामध्ये मी अभ्यासाला त्या ठिकाणी गेलो. त्यानंतर तिथे तो संवत्सराला काही काळ राहिलो. नंतर तो मामांचा जो आश्रम आहे तो त्या ठिकाणाहून वांभोरी इथं शिफ्ट झाला. मग त्या आश्रमासोबत मामांसोबत आम्ही वांभोरीला गेलो. वांभोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मी 3 वर्ष राहिलो. आणि तिथे अभ्यासक्रम माझा अभ्यास चालू असतानाच आमचे श्री गुरुवर्य ते मोठे बाबा जे आहे ते 95 साली सरलेत. म्हणजे 93 साली गुरुवांना म्हणती झाली गुरुवर्यांना आणि ते 95 साली म्हणजे वयाच्या 95व्या वर्षी आणि 95व्या साली ते बाबा सरले. त्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर मग बाबा सांभाळत होते. परंतु 2005मध्ये म्हणजे मी जेव्हा वांभोरीला असताना
2005मध्ये अचानक नवरात्रामध्ये बाबांची तब्येत सकाळी खालावली आणि खालावल्यानंतर त्यांना अटॅक आला, म्हणजे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना मग नंतर दवाखान्यामध्ये अमरावतीला ॲडमिट वगैरे केलं, परंतु दुपारी 2-2:30च्या दरम्यान त्यांनासुद्धा देवाज्ञा झाली. त्यानंतर मी तिथनं आल्यानंतर मग बाबांची शुश्रूषा वगैरे झाली. शुश्रूषा झाल्यानंतर 10 दिवसानंतर त्याच्या 10व्याच्या दिवशी, म्हणजे बाबांच्या 10व्याच्या दिवशी माझी महंती प्रतिष्ठा, म्हणजे माझा जो परिवार आहे, पाचरोत परिवार, आश्रमस्थ परिवार, माझ्या शिष्यगाद्या आहेत, म्हणजे पाचरोतकीच्या जे शिष्यगाद्या होत्या पाचरोत प्रतिष्ठेच्या, त्या शिष्यगाद्या, इथला परिवार, परत हा जो मठ आहे, हा मठ ट्रस्ट आहे, या ट्रस्टचे जे मेंबर आहे, सदस्य ते, आणि या महंतीच्या संदर्भात जे भाऊगाद्या आहेत संबंधित, ज्याप्रमाणे एक कुटुंब असतं, कुटुंबामध्ये सुद्धा भाऊ, शिष्य, म्हणजे भाऊ, मुलं वगैरे असा परिवार असतो, त्याप्रमाणे या दैवराहाटीमध्ये सुद्धा या महंती प्रतिष्ठेच्या काही भाऊगाद्या असतात, शिष्यगाद्या असतात. या सर्वांच्या संमतीनं आणि जो परिवार आहे त्या सर्वांच्या परिवाराच्या संमतीनं ती एक महंती प्रतिष्ठा उभी करण्यात येते आणि त्या नवीन महंताची नियुक्ती करण्यात येते. त्या बाबांच्या 10व्याच्या दिवशीच या सर्व परिवाराच्या वतीनं, या सर्वांच्या संमतीनं आणि स्वेच्छेनं माझी या पाचरोत प्रतिष्ठेवर नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून म्हणजे 2005 पासून तर आजपर्यंत मी आपल्या सर्वांच्या अच्युत गोतुरेंच्या सेवेमध्ये या ठिकाणी माझी सेवा समर्पित करीत आहे. खरं तर बाबांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपली माहिती सांगितली आहे. गोंदी परिसरात बाबांचा जन्म झाला. अगदी आजही नागपुरात एक धार्मिक गाव म्हणून गोंदीचं नाव आहे. श्री गुरुवर्य म्हणजे माझे गुरुवर्य परमपूज्य इत्यादी श्री वासुदेव मुनी दादा माझे गुरुवर्य तिथे असतात आणि गोंदीचा आपला स्नेह जुळला. खरं तर बाबांचा हा पूर्ण जीवन प्रवास ऐकून कुठेतरी एक आपुलका निर्माण झाला बाबांशी. त्यानंतर बाबांचे शिक्षण असो आणि बाबांनी जी संपूर्ण माहिती दिली ती आपण ऐकलीच आहे. बाबा या महंती प्रतिष्ठेवर आपण विराजमान, त्याचा इतिहास आपण सांगावा आणि येथील कुलवंदन, प्रसादवंदन असेल त्याबद्दल आपण माहिती द्यावी अशी विनंती आहे बा आपणास. ही पाचरोत प्रतिष्ठा जी आहे ही उपाध्ये कुळातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिष्ठा आहे. आता या महंती प्रतिष्ठेचा इतिहास सांगायचा म्हणजे नागदेवाचार्यांची जी शिष्या होती उपाध्ये कमळावसा, ही कमळावसा जी आहे ही उपाध्ये कुळाची प्रमुख, म्हणजे या उपाध्ये कुळाच्या परंपरेला जी सुरुवात झालेली आहे ती उपाध्ये कमळावसापासून झाली आहे. जोपर्यंत नागदेवाचार्य होते तोपर्यंत एकमेव ते आचार्य या पंथाचे होते, परंतु त्यांच्या पश्चात या महानुभाव पंथाची 3 विभागामध्ये विभागणी झाली. त्यामध्ये कवीश्वर कुळ, उपाध्ये कुळ आणि पारमांडल्य कुळ. ज्याप्रमाणे कवीश्वर कुळाचे प्रमुख जे आहे ते कवीश्वर व्यास होते, उपाध्ये कुळाचे ज्या प्रमुख होत्या त्या आचार्य कमळावसा आणि पारमांडल्य कुळाचे पंडित आनेराज व्यास. तर त्यामधील जी उपाध्ये कुळ जे आहे त्या उपाध्ये कुळातील ही महंती प्रतिष्ठा आहे. तर उपाध्ये कमळावसा यांच्या 60 शिष्य होते. 60 शिष्यापैकी 54 शिष्यांनी त्यांच्या समोरच आपलं देहक्षेपण केलं आणि त्यामधले जे 6 शिष्य जे राहिले होते त्या 6 शिष्यांची ही उपाध्ये कुळाची परंपरा आहे. त्यामध्ये एक आचार्य हिरायसा, आचार्य पोमायसा, आचार्य धानायसा, आचार्य चौंडाईसा, हरदमुनिबास आणि भायबास असे हे 6 शिष्य त्यांचे 60 पैकी 54 देह क्षपलं आणि 6 शिल्लक राहिले हे ते 6. त्यामध्ये या 6चे जे हिरायसा जे होते हिरायसांचा बिडकर परिवार, पोमायसाचा न्यायंबाज परिवार आणि धानायसाचा पाचरोत परिवार, हरदमुनिबासांचा धाराशिवकर परिवार, चौंडाईसांचा पातुरकर परिवार, भायबासांचा सुकिनकर परिवार अशी ही 6 आचार्यांची परंपरा आहे. आता हे जे बिडकर आहे हे या उपाध्ये कुळाचे प्रमुख आणि त्यांचे हे जे 5 शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे न्यायंबाज, धाराशिवकर, पाचरोत, पातुरकर, सुकिनकर हे 5 परभाऊ आहेत. परभाऊ म्हणजे ज्याप्रमाणे कर्मराटीमध्ये चुलत भाऊ असतात आणि सख्य भाऊ असतात, तर बिडकरांचे आम्ही परभाऊ म्हणजे चुलत भाऊ म्हणजे एका अर्थाने त्यांच्या बरोबरीचे. आणि त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्या कुटुंबातील त्यांचे भाऊ म्हणजे शेवलीकर, आचार्य शेवलीकर, आचार्य पात्रीकर, आचार्य अंकुळनेकर
आचार्य भोजने, असे त्यांचे घरभाऊ आणि आम्ही 5 परभाऊ. म्हणजे जे कुळातील आहे म्हणजे आपल्या परिवारातले आहे ते भाऊ गाद्या आणि ज्या समतुल्य आहे त्या परभाऊ. पर म्हणजे एका अर्थाने श्रेष्ठ, पर म्हणजे किंवा बरोबरीच्या. तर बिडकरांचे 5 घरभाऊ आणि 5 परभाऊ आणि एक बिडकर 1, म्हणजे 5 आणि 5 10 आणि 11चा हा उपाध्यांचा परिवार आहे. म्हणजे जो काही तुम्हाला विस्तार दिसल मानवा पंथामध्ये उपाध्याय कुळाचा ते या 11 पैकीच असणार. आणि जेव्हा यामधली कोणतीही महंती प्रतिष्ठा जर होते तर त्यावेळेला या सर्वांची संमती लागते. या सर्वांच्या संमतीनेच, त्यांच्या मान्यतेनेच ती महंती अस्तित्वात येते किंवा त्या महंतीला ती मान्यता प्राप्त होते. असा हा पाचरौत म्हणजे आचार्य धानाईसाचा हा परिवार आहे. आणि ही उपाध्य कुळातील अत्यंत अशी महत्त्वपूर्ण ही महंती प्रतिष्ठा आहे. या महंती प्रतिष्ठेला 15 शिष्य गाद्या पण आहे. त्या 15 शिष्य गाद्यांपैकी आज 10 पडित आहेत आणि 5 महंत सध्या उभे आहेत. ते महाराष्ट्राच्या म्हणजे विविध भागामध्ये, उदाहरणार्थ नाशिककडे एक आहे, एक औरंगाबाद भागात आहे, एक जळगाव भागात आहे एक महंत, एक तिकडे नगर भागात आहे. असे 5 भाग म्हणजे 5 महंत या पाचरौकीच्या 5 शिष्यगाद्या सध्या विद्यमान आहेत, 10 पडित आहे. असा हा या पाचरौत प्रतिष्ठेचा परंपरा आहे. निश्चितच बाबांनी अतिशय सखोल आपल्याला माहिती दिली आहे. आज उपाध्य कुळातली आपल्याला संपूर्ण माहिती भेटली आहे असं आपण समजूया. त्यात भाऊगाद्या काय, शिष्यगाद्या काय, परभाऊ गाद्या काय, उपाध्यांचा जन्म कसा काय झाला आणि नेमकं गाद्या म्हणजे काय, कुठेतरी आज याबद्दल संपूर्ण सखोल माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि बाबा याच प्रकारे आपण कुलवंदन प्रसाद वंदनाची माहिती द्याल अशी विनंती आहे आपणास. आता आपण जे मठामध्ये बघतो इथे फोटो लागलेले आहेत, त्यामध्ये एक हा जो फोटो आहे मोठे बाबांचा, या बाबांनी हा मठ बांधलेला आहे. आता या मठाची निर्मिती कमीत कमी नाही तरी 100च्या वर्षाच्या वर झालेली, म्हणजे 110 ते 115 वर्ष या मठाला बांधून झालेले आहेत. तर आमच्या आजोबांकडून मी असं ऐकलेलं आहे, म्हणजे जे आमचे मोठे बाबा होते परमगुरुवर्य, त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं या मठाची परंपरा, म्हणजे या मठ बांधण्याला कारण काय. कारण हे जे बाबा होते यांच्याजवळ 500 मंडळी होती आणि तो मार्ग फिरस्तीचा राहायचा. पूर्वीचे सर्वच आश्रम फिरस्तीचे राहायचे, एका ठिकाणी स्थायी राहत नव्हते. तर असा यांचा मार्ग फिरस्तीचा होता. जेव्हा तो मार्ग फिरस्तीचा तेव्हा ती फिरस्ती चालू असताना देवपूजासुद्धा, कुलवंदन, पूर्ण देवपूजासुद्धा त्या मार्गासोबत राहायची. तर आज जी आपण सर्वप्रथम जी या शूटिंग याच्या अगोदर बघितली, त्यामध्ये जे श्रीमूर्ती बघितली आसनावरची मोठी मूर्ती, ते आमचं मुख्य वंदन आहे. ती शिन्नस्थळीची मूर्ती आहे, साधारणतः 1 फूट उंचीची मूर्ती आहे आणि ते आमचं मुख्य कुलवंदन आहे. डोमेग्राम येथील शिन्नस्थळीचं ती पाषाणाची मूर्ती आहे. ही मूर्ती, हे कुलवंदन हे सुद्धा त्या मार्गाच्या सोबत फिरस्तीला राहायचं आणि त्यांची व्यवस्था बघण्याकरता एक भिक्षुक राहायचं, त्याला फुलारकर म्हणतात. म्हणजे मार्गामध्ये जो देवपूजेचं करतो, पूजा विधी काही स्नान उठी सांभाळ करतो पूर्णतः त्या देवपूजेचा, त्याला फुलारकर म्हणतात. तर त्या फुलारकराकडे ते देवपूजेचे सांभाळ असायचे. आणि हा मार्ग फिरस्तीचा असताना मग एक दिवस काय झालं की त्या मोठ्या बाबांना रात्री सूचिक पडलं. सूचिक पडल्यानंतर ते कुलवंदन बाबांच्या स्वप्नामध्ये आलं आणि बाबांना सांगायला लागलं, म्हणजे एक प्रकारे तक्रार करायला लागलं का मला जो आहे उन्हाचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो. मग बाबाने दुसऱ्या दिवशी फुलारकराला सांगितलं, अरे त्या देवपूजेला ऊन लागते की काय, तू बरोबर सांभाळता, थोडंसं छत्री वगैरे घे त्यावर असं तसं. अशा प्रकारे मग दुसऱ्या दिवशी बाबाला लगेच जाणवलं का नाही. मग तो फुलारकर काय करायचा, मग ते ऊन लागते बा म्हणून तो असं सांभाळी असा करायचा, काखेत घ्यायचा पेटी किंवा असं काहीतरी करायचं. दुसऱ्या दिवशी परत जाणवलं बाबांना का नाही मला त्याच्या घामाची दुर्गंधी येते. म्हणजे एक प्रकारे त्या कुलवंदनाचा हेतू आता कुठेतरी स्थायी होण्याचा होता आणि तो बाबांनी जाणला का आता कुलवंदनाची फिरण्याची सोबत इच्छा नाही आहे, एका ठिकाणी कुठेतरी स्थायी होण्याची इच्छा आहे कुलवंदनाची. म्हणून बाबांनी रिद्धपूर हे काशी क्षेत्र निवडलं आणि या ठिकाणी आश्रमाची स्थापना केली. आणि आश्रम बांधल्यानंतर, हा मठ बांधल्यानंतर ते जे आसनावरची जी देवपूजा दिसते ते मुख्य वंदन, फुलारी आणि बाकीचं जे वंदन आहे आसनावरील ते या ठिकाणी ठेवलं. इथे काहीतरी 4-5 भिक्षुक वगैरे त्या व्यवस्थापनाकरता ठेवले आणि बाबांचा मार्ग फिरस्ती राहायचा. म्हणजे साधारणतः असं म्हणता येईल का या मठाची जी निर्मिती आहे ही साधूंकरता किंवा कोणाकरता न होता ह्या देवपूजेकरता झालेली आहे.
असं म्हणता येईल. आणि बाकीची जी देवपूजा होती, मग बाकीचे प्रसाद वंदन, बाकीची जी दुसरी देवपूजा, ती देवपूजा बाबांच्या सोबत असायची. जेव्हा जेव्हा बाबा फिरस्तीला जायचे, वर्षातून 1-2 वेळा इथं यायचे, तर पण बाकीची देवपूजा बाबांच्या सोबत राहायची आणि हे कुलवंदन, हे आसनावरील देवपूजा इथेच राहायची. आता जी देवपूजा बाबांसोबत व्हायची, तर बाबांचं 1922 साली केकतनिंबोरा या गावी देहावसन झालं. देहावसन झाल्यानंतर दुसरे महंत उभे झाले, ती देवपूजेसुद्धा त्यांच्याचकडे गेली. त्यानंतर तिसरे महंत झाले. म्हणजे हे कसं आहे, देवपूजा जी आहे ही परंपरेनं नवीन महंताकडे चालत राहते. परंतु जेव्हा धोंडराईकर पाचराऊत जे महंत झाले, फार विद्वान माणसं होते आणि ते जे दुसरे बाबा जे झाले त्यांचे शिष्यच होते ते, तर त्यांना जेव्हा महंती झाली तेव्हा देवपूजा त्यांच्याकडे होती. आणि ते प्रचंड विद्वान होते. पण त्याच वेळेला तिकडे ते महंत झाले आणि इकडे आमच्या आजोबांना महंती झाली. कारण की हे आमचे आजोबा म्हणजे जे बाबा आहेत ते या बाबांचे शिष्य होते. परंतु जेव्हा हे बाबा सरले त्यावेळेला त्यांचं वय फार कमी होतं, त्यामुळे त्यांना तेव्हा महंती दिली नव्हती. मग त्यानंतर तिकडे 2 महंत्या झाल्या. परंतु योग्य वय आल्यानंतर इकडे सुद्धा यांना महंती झाली. म्हणजे परिस्थिती अशी झाली की एका वेळेला 2 पाचरवत झाले. एक पाचरवत तिकडे, म्हणजे एका पाचरवतांकडे बाकीची देवपूजा, प्रसादवंदन, आणि इथे जे पाचरव स्थायी होते आमचे आजोबा यांच्याकडे कुलवंदन आणि मठ सांभाळी. परंतु असं चालत असताना, असं दोन्हीकडे 2 महंत आपलं धर्मप्रचाराचं, प्रसाराचे कार्य करत असताना, त्या जे पाचरोत जे होते तिकडले धोंडराईकर पाचरोत म्हणायचे त्यांना. म्हणजे धोंडराई गावचे होते म्हणून त्यांना धोंडराईकर पाचरोत म्हणायचे. तर त्या पाचरोत बाबांना जे दर्यापूरकर परिवार होता त्यांनी दर्यापूरकर महंती देण्याचं ठरवलं आणि त्यांना मग दर्यापूरकरी झाली. आता परंपरा अशी आहे का आपण जेव्हा दुसरी प्रतिष्ठा स्वीकारतो तेव्हा पहिल्या प्रतिष्ठेचा पूर्णतः राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे तो देवपूजाही द्यावं लागते ती, आणि ती महंतीचं नावसुद्धा सोडावं लागतं आणि पूर्णतः ती महंती परिवाराच्या स्वाधीन करावं लागतं. जे पाचरोत म्हणजे जो काही परिवार असेल अगोदरचा त्या परिवाराच्या स्वाधीन करावं लागतं, तेव्हाच ती दुसरी प्रतिष्ठा तुम्हाला स्वीकारता येते. असा हा महानुभाव पंथाचा प्रतिष्ठेविषयीचा दंडकाचा आहे, नियमच आहे असा. तर त्यांनी ती दर्यापूरकरी घेताना हे पाचरावतकीचा पूर्णतः राजीनामा दिला. मग त्यावेळीचे जे मोठे अधिकरण होते, म्हणजे बदनापूरचे बाबा, मोठे कल्लोरकर बाबा, अमरावतीचे मोठे बाबा, मुरलीधर बाबा, या मोठ्या महंतांचा, अधिकरणांचा एक विचार झाला की आतापर्यंत ठीक आहे 2 पाचरवत होते, परंतु यानंतर आपण एकोपा करायचा आणि अशी पंथामध्ये अशी दुही असायला नको, एकच महंत असावा, एका नावाचा एक महंत. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता तुम्ही दुसरे पाचरवत तुम्ही करू नका. जे सिद्धपूरला जे पाचरवत आहे यांना मान्यता देऊन देवपूजा यांच्या पूर्णतः दिली. तेव्हापासनं कुलवंदर तर इथं होतंच, परंतु संपूर्ण पाचरवतकीची देवपूजेसुद्धा या ठिकाणी आली. त्या देवपूजेमध्ये प्रामुख्याने 11 वस्त्रप्रसाद आहे. पूर्ण भरण्याचे 11 वस्त्रप्रसाद, एकसारखे वस्त्रप्रसाद आहे 11 मोठ्या पुठ्ठ्याचे, आणि एक आसन शिन्नस्थळीचा ओटा आहे. त्यानंतर एक छोटीशी आसन शिन्नस्थळीची 5 इंची मूर्ती आहे. म्हणजे अशी वैभवशाली अशी देवपूजा आहे. पाचरवत पिढीची देवपूजा तुमच्या कदाचित करण्यात आली असेल, अशी वैभवशाली. म्हणजे समाधान होतं जेव्हा आपण ते प्रसादवंदन करतो. म्हणजे रिद्धपूरला आल्यानंतर कोणी इथं साधक येऊ किंवा कोणी अधिकरण येऊ, कोणी महंत भिक्षुक वासनिक येऊ, तो इथं आल्यानंतर त्याला जर रिद्धपुरात येऊन जर पाचरवत मठातली जर देवपूजा जर नाही झाली तर त्याचं समाधान होत नाही. आणि ज्या वेळेला तो येथील देवपूजा करतो त्यावेळेला त्याला त्याचं आत्मिक समाधान लाभतं आणि तो तृप्त होऊन जातो. अशा प्रकारची हे पाचरवत पिढीची आमची देवपूजा. आणि संपूर्ण कुलवंदनाची आपण आता माहिती घेतली. अशा पद्धतीने आपण व्यक्तिगत जीवनाची संपूर्ण माहिती घेतली आहे. आता बाबा आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. अगदी सामाजिक कार्य या टप्प्याचं नाव आहे. तर मी आपणास विनंती करतो बा की आपण सामाजिक कार्य याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती आहे आपणास. दंडवत. आता प्रमुख कार्य म्हटल्यानंतर धर्मप्रचार आणि प्रसार हे तर प्रत्येक साधकाचं जो निमित्तविधी आहे त्याचं हे प्रमुख कार्य आहेच. त्या माध्यमातून जो काही माझ्याकडनं धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो तो मी करत आहे. आज मी आतापर्यंत सदस्य होतो आणि मागच्या जुलै महिन्यापासून माझी जे 4 सचिव आहेत त्या सचिवांच्या एका सचिवपदी माझी निवड केली बाबांनी. अशा प्रकारे मी परिषदेचं सुद्धा
जे काही माझ्याकडून अल्पस्वल्प कार्य होतं ते मी करत आहे. परत आमच्या इथे रिद्धपूरला श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समिती आहे, त्या सेवा समितीचा कोषाध्यक्ष आहे. त्या अनुषंगाने जे काही माझ्याकडून सेवा होतं, आता श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समिती जरी हे आमची स्थानिक सेवा समिती जरी असली तरी पण त्या सेवा समितीचं कार्य फार आहे. कारण की आज जो रिद्धपूरचा तुम्हाला विकास दिसतो आहे, म्हणजे जो तीर्थक्षेत्र कृती विकास आराखडा आहे, जो 280 करोड रुपयांचा शासनातर्फे जो मंजूर झालेला आहे, त्यामध्ये ह्या तीर्थस्थान सेवा समितीचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे जे आमच्या या समितीचे अध्यक्ष एकशदे बाबाजी, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून आताचे अमरावतीचे बाबा आहेत, वांदेशकर बाबा आहेत, या सर्वांच्या आणि आमच्या सर्वांच्या याने पाठपुराव्याने आमच्या प्रयत्नाने त्यामध्ये काही नागपूरची मंडळी म्हणजे उदाहरणार्थ आपले अविनाशजी ठाकरे यांचासुद्धा त्याने बहुमोलाचा वाटा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे मी या अशा संस्थेशी जोडलेलो आहे की या तीर्थस्थान विकास निधीमध्ये कृती आराखड्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे त्याचा मी एक घटक आहे. म्हणजे माझी जे काही असेल त्या ठिकाणी काही अल्पस्वल्प जी सेवा आहे ती माझी अशी धर्मप्रचाराची, प्रसाराची आणि या पंथाचा विकास व्हावा, या रिद्धपूरचा विकास व्हावा ही तळमळ आहे. त्या दृष्टिकोनातून माझं जे हे सामाजिक कार्य चालू आहे. निश्चितच अशा पद्धतीने. आणि सांगायचं तात्पर्य हे की रिद्धपूरच्या राजमठाच्या दाराच्या अगदी बाजूला बाबांचं मठ आहे, तर निश्चितच सामाजिक कार्य आपण निश्चित त्यावरूनच ओळखू शकतो की कोणीही ज्यावेळेस आपला भक्त रिद्धपूरला येत असेल तर त्याची राहण्याची सोय असो ते आश्रमात निश्चितच. तर अशा पद्धतीने अगदी पंथात सर्व श्रुत आणि सर्वांना माहीत असलेल्या आश्रमाचे संचालक बाबा करतात. आणि एकतर उलट मला कुठेतरी आज असं वाटत आहे की आपण जो सामाजिक कार्य हरवून घेतला, संन्यासी म्हटल्यावर त्यात सामाजिक कार्य येणारच, त्यात तर त्यांचं पूर्ण जीवनच हे समाजाकरता असतं. परंतु याचा उद्दिष्ट हा आहे की लोकांना त्या कार्याची एक सर्वानुभूती जानकारी भेटावी. त्या अंतर्गत आपण ही मुलाखतीत हा मुद्दा घेतला आहे. त्यानंतर मत आणि विचार बाबा या टप्प्याकडे आपण वळूया. मत आणि विचार या राऊंडचा आम्ही याकरिता घेतला आहे की महानुभव पंथाबद्दल आपले काय विचार आहे. कारण की एक पूर्तीस्थळावर जो एकमात्र असा धर्म आहे की जो मोक्ष मार्ग दाखवतो आणि स्वामींचे विचार जे अगदी 11व्या शतकात सुद्धा समाज हितोपदेशक होते, त्या दृष्टीने आपण काय विचार करतात ते सांगण्याचं आहे बा. तर निश्चितच आपण आपलं मत सांगावं अशी विनंती आहे आपणास. धन्यवाद. आता आपणा सर्वांना सुपरिचित आहे की श्री चक्रधर स्वामी म्हणजे आपले जे परब्रह्म परमेश्वर अवतार आहे, यांनी आपल्याला जे सूत्रपाठाच्या माध्यमातून काही नियमावली दिलेली आहे आणि ती नियमावली आपल्या साधकांकरताच नाही तर अखिल मानव जातीला ती अशी उपयुक्त आहे. म्हणजे साधे साधे वचनं आहेत, सूत्र आहेत स्वामींचे. हिंसा न करावी, हिंसा पाप, पापात नरक, सत्यार्जवा व्हावे, खोटं बोलू नये, खरं बोलावं, हिंसा करू नये. परत सप्तव्यसनाचा त्याग सांगितलेला आहे. हे महानुभाव साधकांकरताच हितावं नाही तर अखिल मानव जातीसाठी हे हितावं आहे. म्हणजे प्रत्येक मानव जातीला जर आपलं खरंच कल्याण करायचं असेल तर स्वामींनी जी सांगितलेली आपल्याला वचनं आहेत, स्वामींनी जी आचारप्रणाली घालून दिलेली आहे, ती जर आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर आपण अंमलात आणली तर त्याचं नक्कीच कल्याण होईल. म्हणजे हे मी महानुभाव साधक आहे, अनुयायी आहे त्यांच्याकरताच नाही तर इतरही जे आहेत अखिल मानवांकरता हितावं आहे, त्यांचा त्याच्यात फायदाच आहे, तोटा कोणताही नाही. आणि आता हे कसं आहे, महानुभाव साधक आहे हे तर जाणतातच की किती मोलाचं आहे आणि काय आहे हे आहे, ते तर त्यानुसार आचरण करतातच आणि करायलाच पाहिजे. कारण की त्याशिवाय गत्यंतर नाही. आज आपण कसं आहे सगळेजण भौतिक सुखाकडे वळलेलो आहे, परंतु ते भौतिक सुख आत्मसात करत असताना, अवलंब करत असताना फार चुकीच्या पद्धतीनं आपण आपलं जीवनाचा प्रवास करत असतो. तो जीवनाचा प्रवास करत असताना आपल्याला जर स्वामींच्या विचारांची जर जोड लागली तर निश्चितच त्याला एक योग्य दिशा आणि मार्ग मिळेल आणि त्यानुसार आपलं जीवन कंठित गेलो म्हणजे जीवन जगत गेलो तर नक्कीच आपलं त्यामध्ये कल्याण होईल, असं माझं तरी मत आहे.
निश्चितच संपूर्ण मानव जातीकरिता उपयुक्त असं आपलं महानुभव पंथाचं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्त्वज्ञान आहे, ज्यात नुसतं महानुभवांचं भलं नसून संपूर्ण मानव जातीचं भलं आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण अगदी सप्तव्यसन म्हणजे असा कुठलाही धर्म नसेल की जो या गोष्टीचा विरोध नसेल करत. तर एक औपचारिकता म्हणून मला एक प्रश्न इथे विचारावा लागणार आहे. चॅनलच्या या उपक्रमाबद्दल आपलं काय मत आहे आणि चॅनलला जर काही सूचना असेल तर निश्चितच कराव्या. दंडवत बा. सद्भक्त श्री शुभमभाऊ सुरकर नागपूर यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे ही काळाची गरज आहे. कारण की आज वास्तविक पाहता आता आपण कोरोना नावाच्या या भयंकर अशा महामारीतून आपलं जीवन कंठीत आहोत, पारतंत्र्यात आहोत. एक प्रकारे प्रत्येकजण जागोजागी असा अडकलेला आहे. आतापर्यंत आपण बघत होतो की महानुभाव पंथामध्ये पुष्कळसे कार्यक्रम, पुष्कळसे सत्संग असे कार्यक्रम चालायचे, ज्यामधून धर्माचा प्रचार आणि प्रसार होत होता. सत्संग होत होते, प्रवचनं होत होते, त्यातून अनेकांना मार्गदर्शन प्राप्त होत होतं. अनेक जण या पोथ्यांच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद देऊन त्यातून काहीतरी घेऊन या पंथाकडे आकर्षित होत होते, धर्माचा प्रचार प्रसार होत होता. परंतु या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये असं झालं होतं की सगळे जागच्या जागी थांबलेले होते. सगळ्याच गोष्टी थांबल्या, प्रवचनं थांबले, कार्यक्रम थांबले, पोथ्या थांबल्या. परंतु हे जे माध्यम आहे आजचं इंटरनेटचं माध्यम, ही खरंच ही काळाची गरज आहे. आणि हे काळाची गरज आहे कारण की आपण याच्याच माध्यमातून आतापर्यंत या इंडिया न्यूज महानुभाव न्यूज टुडेच्या माध्यमातून शुभमभाऊंनी बरेचसे प्रवचनं, बरेचसे संतांची माहिती, बरेचसे असे प्रबोधनपर उपक्रम या माध्यमातून चालवले. हे पंथाच्या दृष्टीने आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. काळाची गरज आहे. ती काळाची गरज त्यांनी जाणली आणि त्या दिशेनं हे महानुभाव न्यूज टुडे आपलं मार्गक्रमण करत आहे. त्याबद्दल मी एक पंथीय म्हणजे एक अच्युत गोत्रीय घटक म्हणून मी त्यांचे आभार मानतो. कारण की त्यांनी ही सेवा सर्वांच्या जागच्या जागी घर बसल्या त्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्यापर्यंत आपलं महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान प्रवचनाच्या माध्यमातून संतांचे विचार त्यांनी पोहोचत केले. त्याबद्दल मी खरंच त्यांचा स्वतः शब्दशः म्हणजे स्वतः ऋणी आहे. त्यांचे आभार मानतो. आणि उत्तरोत्तर हे जे चॅनल आहे हे प्रगती करत राहो. असेच धार्मिक उपक्रम ते यांच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी करावे अशी मी त्यांना सूचना करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द धन्यवाद. बाबांनी शुभेच्छासुद्धा दिल्या आहे चॅनलला. अशा पद्धतीनं बाबांनासुद्धा चॅनलच्या वतीने खूप खूप दंडवत प्रणाम आणि आभार. दंडवत. जेव्हा मठात शिरतो तेव्हा मठात शिरत असताना डाव्या हाताला त्या ओसरीमध्ये एक स्थान आहे. ते श्री गोविंदप्रभू चरणांकित श्री गोविंदप्रभू महाराजांचं स्थान आहे. त्या स्थानाची म्हणजे सुवेर करणे अशी त्या लिळ्याची, त्या स्थानाची लिळ्याची आदी आहे. तर ते लिळा म्हणजे अशी तर त्या ठिकाणी एक पती पत्नी राहत होते, कुटुंब राहत होते, दोघंच होते. त्यांच्या घरामध्ये वडीलधारापैकी कोणी नव्हतं. आता ते दोघंजण राहत असताना ती बाई गरोदर झाली. गरोदर झाल्यानंतर तिचा बाळंतपणाची वेळ आली. बाळंतपणाची वेळ जवळ आल्यानंतर तिला चिंता पडली की माझं माहेरचं कोणी नाही आहे, सासरचं पण कोणी नाही, जेणेकरून त्या बाळंतपणामध्ये माझी काळजी घेईल बा, माझं बाळंतपण कर, असं वडीलधारापैकी कोणीच नाही आहे. आता त्यावेळेला श्री गोविंदप्रभू महाराज या रिद्धपूर नगरीमध्ये राऊळ बाप म्हणून मानले जात होते. सगळे त्यांना आपले मातापिता मानत होते आणि ते प्रत्येकाच्या संकटामध्ये धावत होते, त्यांना मदत करत होते. अशा प्रकारे त्यांचं या ठिकाणी खेळक्रीडा चालली होती. तर तिच्या सहज मनात आलं की आता वडीलधाऱ्यापैकी तर कोणी नाही आहे, श्री गोविंदप्रभू महाराज जर आले, राऊळबाप ते जर आले तर माझं बाळंतपण करतील. आता ते साक्षात परब्रह्म परमेश्वर होतात. त्यांनी ते जाणल्यानंतर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर तिचं बाळंतपण तर केलं. बाळंतपण केल्यानंतर 10 ते 12 दिवस तिची जी काळजी घ्यायची असते, म्हणजे एका बाळंतीण स्त्रीची काळजी, तिच्या लहान मुलाची जी काळजी घ्यायची असते, ती सर्व काळजी श्री गोविंदप्रभू महाराजांनी त्या 12 दिवस त्या मुलाचं खाणं पिणं, तिचं शीतपत्ते सगळं सांभाळलं. अशा प्रकारे एका स्त्रीचं म्हणजे जिला कोणी नाही अशा स्त्रीचं श्री गोविंदप्रभू महाराजांनी त्या ठिकाणी बाळंतपण केलं. म्हणून ते बाळंतपणाचं म्हणजे सुयेर करणे, म्हणजे बाळंतपणाला प्राकृत मराठीमध्ये सुयेर करणे असा शब्द आहे. तर ते सुयेर करणे
स्थान आहे. तसंच एक आमच्या पाठीमागच्या आवारामध्ये एक श्री चक्रधर स्वामींचं श्रीचरणांचे स्थान आहे. तिथली लीला अशी आहे की जे रूपनायक जे होते, आता रूपनायक म्हणजे तो रूपनायकाचा वाडा आहे. रूपनायकाचे दाभिरीला सुद्धा एक घर होतं. ज्या वेळेला स्वामी दाभिरीला गेले होते श्री चक्रधर स्वामी, त्यावेळेला रूपनायकाची भेट त्या ठिकाणी झाली होती दाभिरीला. तर तो त्यांना त्या दाभिरीच्या घरी घेऊन गेला होता. स्वामींना तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचं पूजा पुरस्कार केला, आरोग्य दिले आणि स्वामींना विनंती केली की माझं एक घर रिद्धपूरला पण आहे, तुम्ही त्या रिद्धपूरच्या घरी चला. म्हणून स्वामींना घोड्यावर बसून रिद्धपूरला आणलं. त्यांनी त्यांच्या आवारामध्ये नेलं, रूपनायकाच्या आवारामध्ये त्या पाठीमागच्या. तिथे नेल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींची यथोचित पूजा पुरस्कार करून त्या ठिकाणी भाता तुपाची स्वामींना आरोग्य दिली. असं ते श्री चक्रधर स्वामींचं श्रीचरणांचे स्थान. रूपनायक म्हणजे साधाईसाचे मामा. तर त्यांचा तो रूपनायकाचा आवार आहे. ते रूपनायकाच्या आवारामधील श्री चक्रधर स्वामींचं स्थान आणि हे इकडल्या आवारातील श्री गोविंद प्रभूंचं स्वेर करणे हे स्थान, असे हे 2 स्थान या पाचवट मठामध्ये 2 दिशेला आहे. हे आमचं भाग्य आहे. पद्धतीने आज आपली मुलाखत बाबांनी अतिशय आपला वेळातला वेळ आम्हाला दिला आणि आमच्यासोबत जुळून राहिले. अगदी दुपारची वेळ आहे, बाबांची कदाचित विश्रांतीची वेळ असेल, त्यावेळेस आपण बाबांना उलट त्रास दिला. तर आमच्या वतीने जर बाबांना काही त्रास झाला असेल तर मी बाबांना क्षमस्वसुद्धा मागतो. आणि त्याच पद्धतीने बाबांनी ही मुलाखत दिली आणि आपला वेळ दिला त्याबद्दल हार्दिक आभारसुद्धा मानतो. अशा पद्धतीने आजची ही मुलाखत आपली संपली असं मी ते जाहीर करतो. आणि आपण सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकली त्याबद्दल आपलेसुद्धा धन्यवाद. चॅनलसोबत असे जुळून राहा. दंडवत प्रणाम.